आला मोहन देते. राम राम नमस्कार. आणि काय म्हणतात ते तुमच्यानुसार समजेल तुम्ही काय होईल हे ना भाऊसाहेब. ब्लॅक पॅन्थरचं पिलू आहे. हे शेपबीटच्या आकारानुसार तुम्ही ओळखू शकता, कारण युट्यूबला आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो आणि मी रियालिटीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे याला. त्यामुळे मी ओळखू शकतो की हे ब्लॅक पॅन्थर आहे, म्हणजे जो बिबट्या आहे काळा कलरचा, एकदम दुर्मिळ प्राणी आहे भाऊसाहेब. हे कमीत कमी 5 वर्षांनी एकदा जन्मास येतात, कसल्या तरी मादिरा किंवा कसल्या तरी नराच्या साह्याने किंवा त्याच्या संक्रमणाने. तर हे जन्मास आलंय भाऊसाहेब, आणि जन्मास आल्यानंतर 3 दिवसांनी मेलं. कारण मला माहिती होतं की 20 एक दिवसापासून इथे एक मादी गुरमडती इथं फिरती, आणि फिरता फिरता कमीत कमी तिला 3 दिवस अगोदर मी 20 दिवसांनी पाहतोय तिला कुत्र्याला पकडता नाही पाहिलं. कारण आपल्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, कारण ते प्रकृतीचा भाग आहे. तिचं खाद्य किंवा तिचं अन्न आहे, तिथे काही बटाटा किंवा टमाटे खाणार नाही. तिला मांस लागतं म्हणून मांस खाईल ती. आपण आपलं फक्त डिपेस म्हणून जगायचं आहे बस. आपलं काहीतरी घेऊन गेली म्हणून त्याला मारून टाकायचं किंवा तिला हिंसक प्राणी म्हणून काय ना काय घोषित करून द्यावं, त्याला काहीतरी त्रास द्यावा, असा आपला अधिकार नाहीये. कारण नेचरचा एक भाग आहे. कारण आपण त्याला फोटोग्राफर जो असतो वाईल्ड अॅनिमल यांचा, कधी त्यांच्या समोर प्राणी मरेल तरी त्यांना ते हस्तक्षेप करत नाही, कारण ते प्रकृतीचा हिस्सा आहे, नैसर्गिक हिस्सा आहे की त्यांचं खाद्य तर खायलाच. तर मला माहिती होतं भाऊसाहेब की इथं रानमांजरीचं प्रमाण बी जास्त आहे, आणि इथं जन्मास घातलेलं पिलू हे जे ब्लॅक पॅन्थर म्हणून जो मी सांगतोय तुम्हाला पिलू, तर हे पिलू मेलेलं आहे भाऊसाहेब. आत्ताच या टायमापासून 2 तासा अगोदर. तर इथं तेवढी जागा अवेलेबल नाही. तेवढी जागा ते फॉरेस्टमध्ये जन्म देऊ शकला असता. असं नाही की ते मेलं नाही किंवा त्याला मरण दिलेलं नाही, पण त्याचं ही प्रकारे मरण नव्हतं त्याचं. कारण त्याची मम्मी जर काही खायला दोंडती किंवा इकडे तिकडे गेली, माणसाच्या प्रेशरमुळे माणसाळ जागेमध्ये आलेली, तिथे कुठेतरी थांबते, आणि त्याचा फायदा रानमांजरांनी किंवा यांनी घेतलेला आहे. आणि त्याला दात बीत गाळले वाटतं त्याच्यात. पूर्ण ते इंटर जे ग्लोबस तो बाहेर आलेला आहे. पूर्ण ब्लड बीड आलेलं आहे, त्याला दाबण्यात आलेलं आहे, म्हणजे मोठ्या दाताने दाबलेलं आहे त्याला. तर याच्यात कारणीभूत मी स्वतःला देखील मानतोय. आणि प्रत्येक जो व्यक्ती जो झाड तोडतो, जो झाड असा नायनट करण्यामागे लागलेला आहे, किंवा प्रत्येक मनुष्य हो, कसल्या एक व्यक्तीकडे बोट दाखवून तर काही फरकच नाही पडत. प्रति व्यक्ती, प्रति मनुष्य की पूर्ण प्रकृतीची आई बहीण एक करून टाकलेली भोसडीच्यांनी. तर हा जीव गेला नसता भाऊसाहेब. मी कमीत कमी याच्या आईला 3 दिवस, 4-5 दिवस अगोदर लेबर पेन मध्ये पाहिलं होतं की तिच्याकडनं चाललं जात नव्हतं, आणि त्याच्या 15 एक दिवस अगोदर मी तिला कुत्रं मारताना पाहिलं होतं की त्यांनी खाल्लं. मी सकाळमध्ये आलो तिथं, आणि मला नेचरमध्ये यायला असलं की मी जवळ कसलं तरी शेतात किंवा जिथे ग्रीनरी राहिली तिथं जाऊन बसतो, तो टाइम स्पेंड करतो. तर आज येता येताच मला वाटलं की आज जनली असेल तिथे पिलू, म्हणजे रिलीज झाली असेल ती. तर रिलीज पण झाली बस 4-5 दिवस अगोदर, आणि तिने पिलू जन्मास घातलंय. एका किती देणी माहिती, पण एक पिलू तिथं बळी पडलं, मेलं. कारण ते अन्यायकारक दृष्टीने पडलं, कारण अवेलेबल जागा नाहीये. फॉरेस्ट जरी आपल्याकडे राखीव आहे, पण तेवढी जागा आपल्याकडे राखीव असून सुद्धा त्याच्यात तेवढी सुविधा नाहीये. आपला एखादी हरामखोर व्यक्ती जर याच्यात गेला, दवाखान्यात गेला, तिथं 4 प्रकारच्या सोयी पाहतो. हा डॉक्टर चांगला नाही, तो डॉक्टर चांगला आहे, हा दवाखाना चांगला नाही, तो दवाखाना चांगला आहे, त्याच्यात ऑक्सिजन आहे, त्याच्यात कार्बाईन रिलीजच आहे, वापस तिथं सुविधा चांगल्या आहे, तिथं बेड चांगला आहे, तिथं हे चांगलं आहे. जेव्हा तुम्ही दवाखान्यात जाता, तुम्ही एवढ्या सुविधा विचारता भोसडीच्यांनो. आणि हे जे उतारे बनवलेले हे शासनाने किंवा मनुष्याने बनवलेले, एक सत्तेने बनवलेले, याच्यात त्यांची काय चुकी? यांना जर माहिती असतं की एवढी एवढी टेरिटरी, याच्यात माणूस बी आला तरी मार, काही जनावर आलं तरी मार, त्यांचं काही गुरुडार बी आलं तरी मार, असं जर नियम झाले असते की तुम्हाला वाटतं की 1 नंबर स्थानावर माणूस जनसंख्येच्या क्रमांकावर आलेला असता. लोक धसाधस किंवा बाळ जन्मास घालून राहिले, नुसते धसाधस पैदा करून राहिले. मग यांनी जर जन्म दिला की यांच्या पोरांना, यांच्या पिलांना किंवा यांना एवढा धोका का? आणि एवढे दुर्मिळ प्राणी असून सुद्धा आपण फक्त रेड बुक म्हणून नोंदणी करण्यासाठी आहोत का माणसं, की हे प्राणी मेलं, ते प्राणी मेलं, किंवा ही दुर्मिळ प्रजाती लुप्त झाली, ती दुर्मिळ प्रजाती लुप्त झाली. दुर्मिळ प्रजाती किंवा दुर्मिळ लुप्त होणारी प्रजाती, त्यांना ते स्वतः रिस्पॉन्सिबल नाही. त्याला रिस्पॉन्सिबल फक्त मनुष्य आहे, की मनुष्य म्हणतो एवढी जमीन माझी आहे, एवढं क्षेत्र माझं आहे, एवढं हेक्टर माझं आहे, एवढा बिगा माझा आहे, एवढा पट्टा माझा आहे, एवढा ब्लेज माझा आहे, ही इंडस्ट्रियल एरिया माझा आहे, हा कंपनी माझी आहे. त्याच्यात जो झाडांचं नुकसान होते त्याची काहीतरी भरपाई द्या ना तुम्ही. मला तर सिंपल म्हणणं आहे की ज्याने काहीतरी झाडं तोडून किंवा कंपनी इंडस्ट्रियल एरिया टाकला. आता माझं साक्री तालुक्यामध्ये शिवाजीनगर म्हणून एक सौर प्लांट टाकलेला आहे भाऊ साहेब. त्याच्यात अधिकाऱ्यांकडे मी माहितीचा अधिकार टाकला होता. अधिकाऱ्यांकडे
ताबा देण्याचा सुद्धा कागदपत्र नाही. जो त्यावेळेस तात्कालिक जो अधिकारी होता त्यांनी जे ताबा दिला कंपन्यांना, तो ताबा देण्याचा रिसिव्हर किंवा सबमिटर सुद्धा नाहीये. ताबा दिल्याची पावती सुद्धा नाहीये. फक्त तिथं दाखवलं की 348 हेक्टर बिक्टर असं काहीतरी मॅटर आहे ते. त्यांनी तरी तो खैरनार साहेबांनी मला दाखवण्याचा प्रयत्न केला. पण वास्तविक सही शिक्क्यासहित तिथं कसलीही रिस्पॉन्सिबल पेपर जे म्हणतो आपण ते नाहीच आहे तिथं. आता तिथं जर कमीत कमी एवढं क्षेत्र गेलं, प्रति 15 फुटावर जर एक झाड राहिलं असतं ना भाऊसाहेब, आपण इंटरफेअर कसं करतो फक्त झाड तोडण्यासाठी. आपण फॉरेस्टमध्ये इंटरफेअर असं नाही करत की कमीत कमी जास्तीत जास्त संख्या झाडांची राहिली असली पाहिजे, तिथं जास्तीत जास्त फळांची झाडं राहिली असली पाहिजे आणि तिथं जे जगणारे प्राणी ते एकमेकांच्या जीवावर निर्भर राहिले असले पाहिजे. असं नाही फक्त निंब लावतील, बाबूल लावतील, काय म्हणतात ते वेगवेगळ्या प्रकारचे जंगली झाडं लावतील की ज्यांना फळ नाही, फूल नाही, काहीच नाही. तिथं कसले प्राणी राहणार आहे? ते छोटे प्राणी नाही, त्यांच्या खायला मोठे प्राणी कशाला राहणार आहे? म्हणजे पूर्ण नियोजनची आई शोधून ठेवलेली आहे. आता साग लावतात, ते साग कुठं कुठं आता आपल्या MP कडं किंवा त्या साईडला साग झाड आहे. ते साग मध्ये कसला प्राणी की त्यांच्यावर जगू शकतो? ते शेवट ते माणसाचंच होणार आहे. कारण तिथं सागला तोड होती, ते लाकूड कुठेतरी सबमिशन होतं, ते सागचा एकदम मोठा जाडा पैसा येतो. तो पैसा कुठला तरी अधिकारी पास करण्यासाठी किंवा ते लाकूड पास करण्यासाठी त्याचा पैसा घेतो. तो लाकूड पुढे जाऊन एकदम महागड्या भावात विकलं जातं, तो पैसा कमवता. मग या प्राण्यांनी केलं काय तरी चुकी काय केलेली की यांचा जीव यांना गमवावा लागतोय. फक्त PM किसानचा 1 हप्ता, लाडक्या बहिणीचा 1 हप्ता जरी सॅक्रिफाईस केला ना भाऊसाहेब, कमीत कमी या वर्षीला पाहिलं मी 22,000 कोटी रुपये मोदी साहेबांनी अनाऊन्स केलेले. तर 22,000 कोटी रुपये ही कमी किंमत नाहीये. फक्त प्रति शेतकऱ्याने प्रति बिघ्याला म्हणजे प्रति 8 गुंठ्याला, बिघा असतो 32 गुंठ्याचा, प्रति 8 गुंठ्याला एक झाड लावलं ना, जर त्याला काहीच फरक पडत नाही, कसल्याच पिकावर काहीच फरक पडत नाही. तेवढी जागा तर लोकांची पडलेली आहे. ते लावलं तर ठीक आहे. प्लस अजून तोच पैसा, आणि त्यांना पैसे द्यायची गरज नाही कारण उतारावं किंवा नोंद राहिली नाही 4 झाडांची बिघ्यानुसार. तर तुम्ही पीक पाणी लावू नका, नुकसान भरपाई देऊ नका. कारण आपण जो नुकसान भरपाई देतोय ते नेचरनुसार देतोय. त्यांचा नेचरलाच काही हातभार नाही, तर यांना तुम्ही देता काय, पैसे काय देताय? जो शेतकऱ्याचा नेचरला हातभार नाहीये त्याला पैसे देण्याचा काही संबंधच नाही. पण लोक एवढे बावडर सारखे, पूर्ण सत्ता एवढी बावडर सारखी, शासन एवढं बावडर सारखं आहे ना, फक्त मध्ये आपल्याला काहीतरी तुकडं भेटेल या दृष्टिकोनाने, या कारणास्तव फक्त तुम्ही पंचनामे करता आणि जसा फक्त शासनाकडून पैसे उपडण्याचं काम करता. तेच गोष्ट फॉरेस्टमध्ये यांना संबंध नाही आपल्याला पैसे देण्याचा. कारण प्रत्येक फळाचं झाड नको लावतो, कसलं ना कसलं झाड लाव की त्याच्याने फक्त पोल्युशन कमी होऊ शकतं, की वाऱ्याचा वेग कमी असल्या कारणाने पाणी बी पडतो, सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित राहतात. तुम्ही नेचरला समजले नाही, तुम्ही सांगता की हा वरती पाहून फक्त शिव्या द्यायच्या, उन्हाळ्यात पाणी पाडू राहिला, पागल झाला की काय, हे झालं की काय. अरे तू भोसडीच्या फक्त एक कणा एवढं क्षेत्र आहे तुझ्याजवळ, त्याच्यावर एवढी पृथ्वी आहे, आता तुम्ही वरती पाहून शिव्या देता. तुम्हाला अक्कल नाही चालत की आपण काय रिस्पॉन्सिबल आहे, आपण काय केलं याच्यासाठी की आपण याच्या एवढा हक्काने आपण एवढी आणेवारी कमी लावायला लावतो, आणेवारी जास्त लावायला लावतो आणि तिथून आपण काहीतरी पैसे घेतो. नुकसान भरपाई म्हणजे तुमच्या आईचं काही घेणं आहे का तिथं? तुम्हाला पैसे पाहिजे भोसडीच्यांनो, तुमचा काय हातभार आहे प्रकृतीमध्ये की तुम्हाला नुकसान भरपाई पाहिजे? मग नुकसान भरपाई पाहिजे तर तुम्ही वरती दगड मारा ना, शासनाकडून सत्तेकडून कशाला पैसे मागता? प्रति बिघ्या मागं 4 झाडं पाहिजेलच भाऊसाहेब. जर हे नियोजन राहिलं नाही आणि तुम्ही जी ही KYC करता, लँड KYC करता, हे पडायला पैसे पडायला पाहिजे, ती KYC ती KYC, तिथं ट्री KYC का टाकत नाही की जिथं झाडं नाहीये तुझे, तुला पैसे पडणार नाही. आता हा जीव गेला याचा कारणीभूत पूर्ण शासन, पूर्ण व्यक्ती आहे. मी हा जीव माझ्या निदर्शनास पडला या कारणास्तव मी एवढं बोलतोय. एवढे किती जीव जात असतील भाऊसाहेब पूर्ण पृथ्वीवर, पूर्ण भारतात, पूर्ण राज्यात, पूर्ण जिल्ह्यात, प्रति गावात, प्रति तालुक्यात, प्रति मंडळ अधिकाऱ्याच्या एरियामध्ये किती जीव जात असतील? हे एवढं डोकं चालत नाही का भोसडीच्यांचं? बस जिथं दाबता येईल तेवढं मॅटर दाबा, जेवढं मॅटर दाबता येईल तेवढं मॅटर दाबा. म्हणजे आपण रिस्पॉन्सिबल नाही या कारणाला, या गोष्टींना. आता PM किसानचा 1 हप्ता, लाडक्या बहिणीचा 1 हप्ता जरी आपण एक वेळेस जरी हे हप्ते काढले तरी आपण महाराष्ट्रात जंगल मावणार नाही एवढं झाडं होऊन जातील. प्रति शेतकऱ्याने फक्त बिघा मागे 4 झाडं लावली ना भाऊसाहेब, बाबूड जगवता पागल कुठले साले, बाबूड जगवता. त्याच्यातून काय येणार आहे? कसला प्राणी जगणार आहे? कसले पक्षी जगणार आहे? कसले रानमांजर जगणार आहे? कसला जंगली प्राणी सर्व्हायव्ह करणार आहे? त्यांच्या जीवावर दुसरे पोटं भरणार आहे? त्यांना खायला नाही म्हणून ते आपल्या ढोरं, गोरं किंवा शेळी, मेंढी यांच्यावर हल्ले करतात, बकऱ्यांवर हल्ला करतात
आणि ते खाल्लं आणि लगेच त्याचा कमीत कमी तुमची मरू मरू बकरी असली ना भाऊसाहेब, 2,000 मध्ये कोणी खाटकी घेणार नाही, कोणी मांस मच्छीवाला घेणार नाही तिला. आणि कमीत कमी एक जीवाच्या नावावर 7-7, 8-8, 10-10 हजार रुपये घेता. यांचं काही घेणं आहे का? रीतसर वेट होईल तिची, तिला काय आजार होता काय नाही यानुसार तुम्ही भरपाई करा. भरपाई कोणाला भेटेल? ज्या शेतकऱ्याचा प्रकृतीमध्ये हातभार आहे त्यालाच भेटेल. पण नाही, यांना नियम नकोय, यांना फक्त खायला भेटायला पाहिजे मध्ये. फॉरेस्ट अधिकारी कधी विचारत नाही की तुझा काय हातभार आहे, आणि तसे जे आर पण काढत नाही सत्ता किंवा शासन. मी तर केस टाकून देईन भाऊसाहेब आता सर्वांवर. मी शासनावर बी केस टाकेन, सत्तेवर बी केस टाकेन की असा नियम नाही बनला तर कसल्याही व्यक्तीला हे पैसे द्यायचा किंवा घ्यायचा अधिकार नाहीये. तुम्ही ट्री केवायसी करा. ट्री केवायसी मध्ये प्रति जिथं आपण कर्ज घेतो, कर्जाच्या ठिकाणी ते राहील. आणि जोपर्यंत ट्री केवायसी राहणार नाही तोपर्यंत कर्ज देखील भेटायला नको, तोपर्यंत कसला पंचनामा देखील व्हायला नको, कसली योजना सुद्धा भेटायला नको. जर प्रकृतीमध्ये तुमचा हातभार नाही, ते प्रकृतीनुसार शासनाकडून किंवा सत्तेकडून तुम्हाला हातभार राहणार नाही, याची दक्षता घ्या. पण नाही, यांना नियम बनवायचे कसे? त्याच्यातून आपल्याला मोठा खासा पैसा खाता येईल, मोठा पैसा ताटता येईल, की याची त्याची लोलपती करता येईल, किंवा आपण एकमेकांचं मन धरता येतील. जिथं डुप्लिकेट पंचनामा करता येईल तिथून वाढून तिडून पैसे टाकता येतील. भाऊसाहेब एवढी खराब परिस्थिती झाली ना. मी एक वेळेस पाहिलंय की ज्याचं गारपीटमध्ये नुकसान झालं होतं, कमीत कमी एकच शेतकऱ्याचे किंवा एकच बकरी चारणाऱ्यांचे नुकसान झालं होतं. त्याच्यात फक्त 30 ते 40 मेंढी एका व्यक्तीची मेली होती. त्याच्यात अख्खा गावाने, आजूबाजूच्या गावाने तिथं तिरपे तारपे होऊन फोटो काढले आणि तेव्हा त्यावेळेस पैसे पाडलेले. याच्यात त्यांची चुकी नाही. त्यांना माहिती आहे की आपण थोडंसंच घेतोय, शासन दुनियाभरचं घेतोय, याच्यात ज्याचा सत्ता दुनियाभरची घेते. तर ही प्रथा थांबणारच नाही का आपली? कोणी आईला विकून कोणी पैसे घेतले का? धरावरचं जे नुकसान आहे किंवा धरावरचे प्राणी आहे, तुम्ही कधी भावाचा मर्डरचे किंवा भावाच्या मृत्यूचे पैसे घेता? ते तुम्ही सर्व तसेच समजता का सर्व गोष्टी? फक्त एक वेळेस या पैसा जर सॅक्रिफाईस केला ना, पूर्ण हँडल करू शकतो आपण. प्रति गोष्ट मध्ये तेच चालू आहे फक्त बस. आता हे मेलं याचा कारणीभूत कोण आहे बरं? हा, हे जे मेलं याचा कारणीभूत कोण आहे? प्रत्येक व्यक्ती आता दान करून दिला, गुप्त दान केलं, हे केलं, ते केलं, लोसन केलं, तिथून केलं. कशाला केला? तुम्ही कमीत कमी 50,000मध्ये प्रति 500 रुपया प्रति एक झाडावर खर्च केला ना भाऊसाहेब. रोप तर तुम्हाला 100 रुपयालाच भेटेल. प्रति 500 रुपया खर्च केला ना, तरी 100 झाडं तुम्ही तुमच्या आयुष्याचे 100 झाडं तुम्ही जगून टाकणार आहे. पण नाही, तुम्हाला हे नको आहे. तुम्हाला पाहिजे फक्त आमचं गुप्त आशीर्वाद. कोणी पाहिला तो आशीर्वाद तुम्हाला भेटला? तुमचा दानाचा पैशाचा आशीर्वाद तुम्हाला भेटला हे कोणी पाहिला? आता तुम्ही जे व्हील मोटरचे जे तुम्ही हे घेता, पोल्युशन कॉस्ट घेता, कशानुसार घेता? प्रति टायरने 50 रुपये घ्या. जर 4 टायराचे असेल तर 200 रुपये सहजरित्या येईल. आणि प्रति 6 महिन्यामध्ये रिन्युअल मागा. म्हणजे तुम्ही जो पोल्युशन फैलवताय तो कमीत कमी लाख मोलाचा आहे. आणि तुम्ही प्रति 1 वर्षाला किंवा 5 वर्षाचा काहीतरी बॉन्ड असतो तो, त्याला तुम्ही 200 रुपये देताय. म्हणजे गोघाण केली लाख आणि 2 चोन पाक, असं मॅटर चाललंय का तुमचं? कसलाच नियम, कसलंच नियोजन परफेक्ट नाही भाऊसाहेब, कसलंच नियोजन परफेक्ट नाही.
जर या गोष्टीमध्ये पाहिलं ना, बस नंगे चाळे चालू झाले. आता नवीन ट्रेंडिंग आली, ते प्रेमीसोबत जर लफडं राहिलं ना तर नवऱ्याला मारून मारून कुठं कोण कसं फेकतोय, कोण कुठं कसून फेकतोय. बस आता ही ट्रेंडिंग नाही आहे, ही तुम्हाला प्रकृतीने दिलेली देण आहे की तुम्ही जसं माझ्यासोबत वागणार तीच भूमिका किंवा तीच प्रकृती मी तुमची बिघडवेल. कारण तुम्ही एक झाडाला पाहून एवढी लाख शांतता भेटती, फक्त त्याला एक आपण कॉमन झाड म्हणून सिद्ध करून ठेवतो. आता मागं ते काय ते आतंकवादी हल्ला झाला, तिथं कशासाठी गेलो होतो? फक्त डोंगर आणि पहाड पाहण्यासाठीच गेलो होतो आणि झाडं पाहण्यासाठी गेलो होतो. इथून तिथं जायला गेले फक्त मरण्यासाठी, इथून तिथं गेले मरण्यासाठी. पण इथं जगण्यासाठी ते प्रति व्यक्तीने 300-400 झाडे किंवा असं दान धर्म करणारे हे जे 2 नंबरवाले राहतात की काही ना काही आम्ही आमच्याकडे लई मोठं पाप झालं, एवढे पैसे आम्ही दान करतोय. यांनी जर तेवढेच झाडं जर फॉरेस्टमध्ये इन्क्लूड केले किंवा प्रति 1 किलोमीटरवर एक बोर लावला, त्याच्यात सौर प्लेटा लावल्या, त्याच्यानं होणार नाही का? प्रति व्यक्तीला आपण सौर प्लेटा देतोय. कमीत कमी 3चा पाईप असेल तर कमीत कमी 18-20 हजार रुपये, 5चा राहिला तर 24 का 25 हजार रुपये, 7-7.5चं मॅटर आहे तरी त्याला कमीत कमी 44,929 रुपये भरतोय. तर हे पैसे तुम्ही फक्त प्रति 1 किलोमीटरवर फॉरेस्टमध्ये इन्क्लूड करू शकत नाही का? फक्त हे एक लावायचं आहे, तिथं ना कुणाकडं विजेचा धोका आहे ना कशाचा धोका आहे, तिथं फक्त प्राण्यांना पाणी अवेलेबल करून द्या, झाडं लावून द्या. पण नाही, भोसडीच्या दुसऱ्याकडे डोकं चालतं. फक्त माणसाला जगवायचं आहे, माणसाला जगून फक्त लोकसंख्या वाढवायची. एक दिवशी तुम्हालाच ती लोकसंख्या कापेल, तेव्हा समजेल भोसडीच्यांना की आपण चुकलो कुठं होतो, दुखलो कुठं होतो. मादर चोदो पूर्ण ठिकाणी पूर्ण करप्शनने कंटक भोसडीचे निर्माण झालेले बस. आणि त्याला बढावा देण्यासाठी सत्ता आणि शासन चालू द्या भोसडीच्यांनो. तुमची ना एका दिवशी अशी मारली जाईल ना भोसडीच्यांनो. आता विश्वगुरू बनायचं आहे भोसडीच्यांना. काय कसल्या बाबतीत विश्वगुरू म्हणताय काय माहिती, स्वतःला विश्वगुरू म्हणताय. आता ते मोदी साहेबांचं काय कुठं काय झालं का मोदीने केलं, हे कुठं काय झालं का मोदीने केलं? तिथं झाड तुटलं मोदीने केलं, तिथं हमला झाला, आतंकवादी हमला झाला, तिथं मोदीचा काही ओन केलं असेल, सहानुभूतीसाठी केलं असेल, युद्ध करण्यासाठी केलं असेल. कोणता पागल लवडा आहे का? प्रथम नागरिक आहे तो भारताचा, तो कसं काय नुकसान करणार आहे? तो घराचा प्रमुख जसा असतो, जसा जिल्ह्याचा प्रमुख असतो, तो भारताचा प्रमुख आहे. तो स्वतःचा जीव गमवून किंवा असं स्वतःच्या व्यक्तींचा जीव गमवून लोकांना अट्रॅक्ट करणार नाही. ठीक आहे ना? भोसडीचे कोणाला दोष देऊ, कोणाकडून दोष घेऊ हेच समजत नाही. मादरचोद नुसतं आयुष्य फॉर्मॅलिटी म्हणून जगताय. दाखवतो मी, थांबा भोसडीच्यांना प्रत्येकानं दाखवतो तुमची आईची गाणं तुमच्या. मादरचोद झाले, विनाकारण एवढा जीव सटकतोय माझा, एकदम गरीब जीवाचा जीव गेला भोसडीच्यांनो. हे जर यांना जंगलामध्ये जर जागा अवेलेबल राहिली असती तर वाचला असता. आणि याच्यातून बरेचसे प्राणी जिवंत राहू शकतात. बस हिंसक प्राणी तो. अरे हिंसक तर सर्वात जास्त हरामखोर व्यक्ती माणूस आहे. त्याची आईचा भोसडा, त्याला कडी कपट काहीच माहीत नाही. फक्त त्याला वाटलं की माझ्यावर अटॅक होईल, त्यामुळे डिपेसमध्ये काही ना काय अटॅक केला. हां, हिंसक प्राणी तो, नरधम येतो, लोसन येतो, तित्तूर येतो. अरे एकदम खराब प्रवृत्ती माणसासारखी तर कोणातच नाही भोसडीच्यांमध्ये. तुमची आईची गाण तुमच्या फक्त जनावरांना नाव ठेवून दिलेलं आहे. मला तर जनावरांमध्ये माणुसकी दिसायला लागली, माणसामध्ये जनावरं निर्माण होताना पैदा होताना दिसत आहे भोसडीच्यांनो. प्रत्येक ठिकाणी करप्शन आहे, प्रत्येक ठिकाणी. मी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये करप्शन काढू शकतो, कारण माझ्याकडे आहे. महसूल विभागमध्ये ते एकदम पॉवरफुल करप्शन आहे. साक्री तालुक्यामध्ये पाहिलं ना भाऊसाहेब, सर्वात जास्त करप्शन फक्त साक्री तालुक्यात आहे. साक्री तालुक्यात जर धरलं ना, निजामपूर मंडळामध्ये पाहिलं तर होडदाणे गावामध्ये मी करप्शन दाखवू शकतो. मी जर महसूल शासनावर जर बोट ठेवतोय ना, मी करप्शन दाखवू शकतो. ते लोकशाही दिवसानुसार मी अर्ज केला होता भोसडीच्यांवर, तर त्याचा न्याय मागितला मी अधिकाऱ्यांकडून. अधिकारी कमीत कमी मला आजपासून तर 3 ते 4 वर्षापासून फिरवत आहे. मला माहिती आहे माझं योग्य आहे, पण ते फक्त त्यांच्या अधिकाऱ्यांचा घोटाळा बाहेर येईल किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी सह्या केल्या आहे, त्यांच्या अधिकाऱ्यांनी सर्व कांड करून ठेवला आहे. तर त्यामुळे ते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला हॅरेस करण्याचा प्रयत्न करत आहे. पण मी एकाची जवीन तेव्हाच मला शांतता लागल. आणि मला माहीत नाही मी की ब्र भाषा वापरतोय की काय. माझ्याकडे प्रत्येकाची रेकॉर्डिंग आहे, कसल्या व्यक्ती कसली भाषा वापरू शकतो. प्रत्येक पोरगी ब्र भाषा वापरते, प्रत्येक मनुष्य ब्र भाषा वापरतो. पण फक्त लोकांना दाखवण्यासाठी की आम्ही सुशिक्षित आहोत, आम्ही काय म्हणतात ते सांस्कृतिक आहोत, आम्ही लोसन आहोत, आम्ही तित्तूर आहोत. फक्त खोटं शान आणि खोटं दाखवासाठी स्वतःला एकदम क्लीन दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण मला माहिती प्रत्येकाची अवकात एकदम रंडी बाजारासारखी आहे. मी सिद्ध करू शकतो प्रत्येकाची गोष्टी लालसेमध्ये किंवा रंडी बाजारामध्ये जाणार आहे. आता तर एकदम चांगला ट्रेंडिंग चालू झालं आहे. भाऊ बापसुद्धा फॉलो करतो, लाईक करतो आणि काय ते सबस्क्राईब करतो. कशासाठी? त्याची पोरगी, त्याची बाई त्याच्या नंग्या व्हिडिओमध्ये नाचती आहे.
ते दाखवण्यासाठी. आणि चालू ठेवा असं, तुमची अवकातच ते आहे ना, तेच चालू ठेवा. कारण पहाड जर खाण्याची सवय पडली ना, ते नंतर कमवून खाण्याची सवयीमध्ये कन्वर्ट व्हायला लई टाईम लागतो म्हणजे काय, त्याच्याकडे मनच जात नाही माणसाचं. नाचती, एक नंबर नाचती माझी पोरगी. तमाशा टाका ना तुम्ही, कशाला तुमची पोरगी अशी एक व्हिडिओवर नाचतात. तमाशा टाका, एकदम मोठे मोठे व्हिडिओ बनवा, बॅकअपला त्याची तुमची बाई किंवा तुझी मम्मी नाचवा. एकदम चांगले धंदे चालू झाले आता. संस्कृतीची प्रकृतीची पूर्ण आई जाऊन टाकली, त्यामुळे प्रकृती आपल्याशी खेळते. उन्हाळ्यात पाणी पाडते, पावसाळ्यात ऊन पाडते, हिवाळ्यात एकदम गारवा सोडतोय, कुठं ऊन पडतंय. प्रकृती तुमची बरोबर एक करल तेव्हा समजेल तुम्हाला भोसडीच्यांना. पण तुमच्यामुळं आमच्यासारख्यांचा सुद्धा जीव जाईल ना. तुमची आईचा भोसडा, तुमच्यामुळे आमच्यासारख्याचा सुद्धा जीव जाणार आहे. त्या कारणास तो त्रास आम्हालाही भोगावा लागणार आहे. कारण ती प्रजाती आहे ना आमची. आम्ही जाती धर्माच्या बंधनात नाही राहत. आम्ही फक्त मनुष्य जाती, फक्त बस मनुष्य जाती, जनावरांची वेगवेगळ्या जातीत बस. पण मनुष्य कसली जाती, त्याने आयचा भोसडा. त्यांच्या इथं पूर्ण प्राण्यांपेक्षा निपत्तर व्यक्ती, निपत्तर गोष्ट आहे यांची भोसडीची, त्यांची आयचा भोसडा. आता माझ्याकडनं आवरलं जात नाही, मी तर एकेकाची टिकून ठेवल. आणि कोणाच्या गांडीत दम असेल ना की माझ्यावर बोट ठेवण्या अगोदर की तू असं बोलला तसं बोलला, फक्त महसूल विभागानुसार जे घोटाळे केलेले ओरदानी शिवारामध्ये ते काढून दाखवा. तुमची आईचा भोसडा. याच्यात जर काही वाईट कमेंट आली तर एकेकाची आई जाऊन टाकलं नाही. बोलून नाही दाखवायचं. तिथून काहीतरी कमेंट केला आणि भुकत बसतोय, ते नको करू. तुमच्या गांडीत दम असेल ना, ओरदाने गाव आहे, निजामपूर मंडळ आहे, साक्री तालुका आहे. तुमच्या गांडीत दम असेल ना, धुळे जिल्ह्यातून, साक्री तालुक्यातून, निजामपूर मंडळातून, ओरदाने गावातून, फक्त तुम्ही एक शिवारातून मी तुम्हाला 5 नाही हो 10 तुम्हाला असे या गोष्टी देतो की तिथं मी महसूलला एकदम चुकीचं ठरवू शकतो. आता महसूलमध्ये माझं लक्ष गेलं म्हणून तिथं मी त्याच्यावर बोट ठेवतोय. असे प्रत्येक डिपार्टमेंट नाही आहे. कशावरून प्रत्येक डिपार्टमेंट नाही आहे हे कशावरून? याला दाबण्याचाही प्रयत्न करताय. काही 3 वर्ष झाले भाऊसाहेब, त्यांना दपवण्यासाठी काही नाही. प्रत्येक अधिकारी त्यांना साथ देतोय मी. प्रत्येक अधिकाऱ्याचे जे स्टेटमेंट लिहून दिलेलं आहे मला, ज्याला आपण ते काय म्हणतो, अहवाल म्हणतो, अहवाल मराठीची आयचा, त्याच्यात अहवाल म्हणून नाव आहे. आणि ते प्रत्येक अधिकाऱ्याचा वेगवेगळा अहवाल असतो. ही केस चालू असताना त्यांना माहिती आहे घोटाळ्याची केस, तरी त्यांच्यात कर्ज मंजूर केलेलं आहे त्यांनी. त्यांचं काही जात नाही ना बापाचं. त्यांना काहीतरी गू भेटला असेल त्यामुळे त्यांनी मंजुरी दिली की आपल्याला याच्यात हस्तक्षेप नाही करू शकत. मग त्यांना त्यासाठी का स्टे नाही दिला यांनी की तुमचा असा मॅटर चालू आहे तोपर्यंत तुम्हाला कर्ज घेता येणार नाही म्हणून. आपणच दुनियाभरचे करप्शनचे भरलेले आहे, तर करप्शन कुठून आवरणार आहे आपण? प्रत्येक अधिकारीला माहिती आहे की आपण बी करप्ट व्यक्ती आहे. त्यामुळे ते डिफेन्स कसल्या गोष्टीला करणार आहे. आपण जी रक्तरेखातून येतो, ज्या करप्शनच्या ब्लड लाईनतून येतो, त्या ब्लड लाईननुसार आपल्याला वागावं लागणार आहे. एवढा वाचवण्याचा प्रयत्न केला आहे भाऊसाहेब ओरदाने गावामध्ये. एक नंबरची खराब शिवार म्हटली ना ओरदाने, एक नंबरचं खराब मंडळ म्हटलं म्हणजे निजामपूर. आज एक नंबरचा एकदम करप्ट तालुका म्हटला म्हणजे साक्री. मी साक्री तालुक्याचा नागरिक आहे. मला माहिती आहे की माझ्या इथं किती घाण आहे. आणि ज्याच्यात जशी घाण जेवढी अवकात असेल ना तेवढंच बोलायचं. कोणी वाईट कमेंट केली त्याची आय टिकून देईल. मग मी तुला जर अक्कल नसेल या बाबतीमध्ये तर वाईट कमेंट टाकायची देखील नाही. मी काही सबस्क्राईब कराल तर कराल नाही, भोसड्यात जा. लाईक कराल तर कराल, तुमच्या आईचा भोसड्यात जा. मला काही घेणं देणं नाही. मी काही नंगानाच करून पैसे कमवण्यासाठी आलेलो नाही. मला फक्त हवी आहे प्रकृती आणि प्रकृतीमध्ये संस्कृती. भोसडीचे शॉर्ट पॅन्ट घालताय, कुठं निकरावर नाचताय महादर सोदीच्या, तिथं नाही आयचं होतं त्यांची आईची फौदी यांच्या भोसडीचे. तिथं 4 लाईक करतील, 5 लाईक करतील भोसडीचे. यांची आईचा भोसडा. यांना तमासाच पाहिजे फक्त बस. यांना नंगा नाचच पाहिजे, यांना रंडी बाजार पाहिजे. स्वतःच्या आया बहिणीसुद्धा नाचवत आहे भोसडीचे, स्वतः फॉलो करायला लावत आहे. तुमची आईचा भोसडा पैसे कमवण्यासाठी पूर्ण संस्कृतीची प्रकृतीची आई शोधून ठेवली महादर सोदीच्यांनी. त्यांची आईचा भोसडा, तुमची आईची गांड तुमच्या. आता हा जीव गेला ना तुमची आईची फौदी, मी तुमचा पूर्णांचा भोसडा करून टाकल. मला प्रति 15 फुटावर एक झाड नाही राहिलं फॉरेस्टमध्ये. मी आई जाणवतो थांबा. मी आता अपील करतोय रांडीच्यांवर. त्याच्यात सत्ता असो किंवा शासन असो, काहीही असो, कसलाही व्यक्ती असो, मी पूर्ण भारतावर केस टाकीन तुमची आईची गांड तुमच्या.